एसचा अर्थ स्ट्रेंथ, आणि स्ट्रेंथ म्हणजे काय, जसं टाकरकर साहेबांनी सांगितलं, ताकद, कौशल्य, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य. मग आपली स्ट्रेंथ काय, जर मला बिझनेस मध्ये जायचंय तर माझ्यामध्ये असणारं कौशल्य, माझ्यामध्ये असणारं स्किल मला माहित पाहिजे, त्याच्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही. मला माझं कौशल्य माहित पाहिजे, मला माहित पाहिजे की मी काय करू शकतो, नाही तर नाही होणार. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आपली पहिली ताकद कोणती आहे, आपण शेतकरी आहोत, आपण शेतकऱ्याचे पोरं आहोत. जो बिझनेस आपल्याला करायचा त्या बिझनेसचा ऑलरेडी अर्धा सेटअप आपल्याकडे तयार आहे, ही आपली खरी ताकद. जर तुम्हाला शहरामध्ये येऊन नवीन एखादा बिझनेस चालू करायचा आहे तर तिथे तुम्हाला सगळं सगळं विकत घ्यायचंय, है ना. जसं काल सरांनी मोबाईल शॉपिंगचं उदाहरण दिलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतील, नंतर तो सेटअप तयार करावा लागेल. पण या बिझनेस मध्ये अर्ध्या गोष्टी आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याकडे इनफ आहेत, अवेलेबल आहे. आणि म्हणून ही आपली पहिली ताकद आहे की आपल्या सेटअप करण्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी आहेत. आता स्ट्रेंथ म्हणजे काय, तर मला माझा प्रोजेक्ट काय आहे हे 10 लोकांना, काय 1000 लोकांना अर्ध्या रात्री उठून सांगता आलं पाहिजे, ती आपली ताकद ठेवा. प्रत्येक जण येईल, 100 येऊन म्हणेल तू काय करायला मला सांग, गरज नाही त्याला सांगायची. पण का सांगायचंय, का, कारण की त्यानं उद्या जाऊन 10 लोकांजवळ बडबड करू नये की हे मूर्ख झाले नाही, हे पागल झाले नाही, है ना. म्हणून आपल्याला त्याला नीट समजावता आलं पाहिजे, त्यानं जाऊन बडबड करू नये बाहेर. म्हणून जे येईल त्याला आपल्याला समजावता आलं पाहिजे. जर आपल्याला आपलं प्रोजेक्ट, आपलं प्रोडक्ट चांगलं झालं तर सरांनी जसं सांगितलं की आपण काय केलं याच्याबद्दल आपण अजून 1000 लोकांना तयार करू शकतो, ती ताकद तुमच्याकडे असते, म्हणजे ती स्ट्रेंथ तयार करू शकतो. मग दुसऱ्यांना आधी सांगण्यासाठी आपल्याला डेव्हलप करावं लागेल. दुसऱ्या सांगेल ज्ञान हा कोरडा पाषाण, अशी मराठी एक म्हणे. आपल्याला काहीच नसतं, आपल्या मराठी माणसांना सवय असते पुढच्याला जास्त ज्ञान द्यायची, है ना. ज्ञान द्यायची, गडबड नाही करायची. प्रत्येकाला त्याची संधी भेटते, प्रत्येकाला संधी भेटते, त्याची गडबड कधीच करायची नाही. पण माझ्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे का यांना समजून सांगण्याचं, स्वतःला तयार करा. बॅक ऑफ द माइंड तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की मला ह्या गोष्टीसाठी तयार व्हायचंय, गरज नाही कोणाला सांगण्याची, मी तयारी करतोय, माझी तयारी माझ्या डोक्यात चालू पाहिजे, है ना. मेंदूमध्ये आपल्या 2 मेंदूमध्ये आहे ना, माणसाला 2 मेंदू असतात. किती असतात, टाकलं कसं आहे, किती मेंदू असतात, योगेश्वरी मॅडम? 2. एक मोठा आणि एक छोटा. हा, एक मोठा आणि त्यांचं म्हणणं एक मोठा आणि एक. राठोड साहेब तुमचं काय म्हणणं आहे? असं म्हणतं की एकच मेंदू असतो. राठोड साहेबांचं म्हणणं आहे एकच मेंदू. या मॅडमचं म्हणणं आहे अच्छा 2 मेंदू. एक मेंदू म्हणतोय करा, एक मेंदू म्हणतोय नका करू. मेंदू काहीच नाही म्हणत, काय म्हणतं ते मन म्हणतं. काय मेंदू काहीच नाही म्हणत, मेंदू शांत असतो पण तो ऍक्टिव्हेट असतो. तो बंद पडला तर आपण बंद करू. मेंदू आपल्याला सांगत नसतो, आपल्याला मन सांगत असतं की करायचं काय. मन चंचल गोष्ट आहे. जगातली सगळ्यात फास्ट गोष्ट काय असेल तर ते आहे आपलं मन. एका सेकंदात अमेरिकेत जाते, अमेरिकेत काय असेल, असं असेल तसं असेल, आणि एका सेकंदात आपल्या गल्लीत येऊन बसतो. आपण कशाने जाऊ शकतो अमेरिकेत, पण आपलं मन जाऊन येतं. आणि मनावर, या मनावर